आयतं मिळालेलं प्रेम भाग 3. आईचा खोटेपणा सगळ्यांसमोर आला. देशमुख साहेब दारात उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. हातात तीच फाईल होती. घरात एकदम शांतता पसरली. अमेय पुढे गेला. या देशमुख काका. ते आत आले. त्यांनी सुमित्राबाईंकडे एकदा पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरची घाबरलेली अवस्था त्यांच्याही नजरेतून सुटली नाही. काय झालं काका? अमेयने विचारलं. देशमुख साहेबांनी दीर्घ श्वास घेतला. मला आज इथे यायचंच नव्हतं, पण मन मानत नव्हतं. सुमित्राबाई मध्येच म्हणाल्या. देशमुख साहेब, आपण आधी बाहेर जाऊन बोलू. नाही ताई, त्यांनी ठामपणे उत्तर दिलं. आज जे बोलायचं आहे ते सगळ्यांसमोरच बोलणार. सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. अमेयने फाईल उघडली. काका, यातलं एक पान गायब आहे. देशमुख साहेबांनी मान खाली घातली. हो, कारण ते पान काढायला मलाच सांगितलं होतं. अमेयने आश्चर्याने विचारलं. कोणी? देशमुख साहेबांनी सुमित्राबाईंकडे पाहिलं. तुझ्या आईने. श्रद्धा अवाक झाली. सासऱ्यांच्या हातातून वर्तमानपत्र खाली पडलं. सुमित्रा, हे खरं आहे? सुमित्राबाई काही बोलल्या नाहीत. देशमुख साहेब पुढे म्हणाले. मी 30 वर्षांपासून कागदपत्रांची कामं करतो, पण कोणाला फसवून सही घ्यायची हे माझ्या तत्वात बसत नाही. अमेयचा आवाज शांत होता, पण डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. नेमकं कोणत्या कागदावर सही घ्यायची होती? देशमुख साहेबांनी फाईलमधलं ते गायब पान बाहेर काढलं. अमेयने ते हातात घेतलं. तो वाचू लागला. श्रद्धा त्याच्याकडे पाहत होती. प्रत्येक ओळ वाचताना अमेयाचा चेहरा बदलत होता. काही क्षणांनी त्याने हळूच विचारलं. आई, हे खरं आहे? सुमित्राबाईंनी नजर चुकवली. त्या कागदावर लिहिलं होतं, घराच्या मालकी हक्कात बदल करून संपूर्ण अधिकार सुमित्राबाईंच्या नावावर करण्याचा अर्ज, आणि त्यासाठी अमेयची संमती आवश्यक होती. सासरे हादरले. सुमित्रा, मला तर तू सांगितलं होतंस की फक्त बँकेचं काम आहे. सुमित्राबाई गप्प होत्या. देशमुख साहेब म्हणाले. ताईंनी सांगितलं होतं की अमेयाला सगळं सांगितलं तर तो सही करणार नाही, म्हणून शेवटचं पान लपवायचं. अमेयने आईकडे पाहिलं. आई, तू माझी सही फसवून घ्यायचा विचार केलास? मी उत्तर दे. पहिल्यांदाच अमेयाचा आवाज इतका कठोर झाला होता. सुमित्राबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. मी हे घर सुरक्षित राहावं म्हणून करत होते. माझ्यापासून नाही, श्रद्धापासून. श्रद्धा दचकली. माझ्यापासून? सुमित्राबाई म्हणाल्या. उद्या तू अमेयाला वेगळं राहायला लावशील, मग हे घरही तुझ्या नावावर होईल. श्रद्धाच्या डोळ्यात अश्रू आले. आई, आजपर्यंत मी कधी घर, पैसा किंवा मालमत्ता कधी मागितली का? नाही, पण मग माझ्यावर इतका अविश्वास का? घरात पुन्हा शांतता पसरली. सासरे पुढे आले. त्यांनी पहिल्यांदाच सुमित्राबाईंना कठोर शब्दात विचारलं. तुला श्रद्धा एवढी वाईट वाटते? सुमित्राबाई रडत म्हणाल्या. मला माझा मुलगा दूर जाईल याची भीती वाटते. अमेयचे डोळे भरून आले. तो आईजवळ गेला. आई, मी लग्न केलं म्हणजे तुझा मुलगा राहिलो नाही का? सुमित्राबाईंनी काही उत्तर दिलं नाही. श्रद्धावर प्रेम करतो म्हणजे तुझ्यावरचं प्रेम कमी झालं का? त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. श्रद्धा हळूच पुढे आली. तिने शांत आवाजात म्हटलं. आई, मला या घरात हक्क नको आहे. सगळे तिच्याकडे पाहू लागले. मला फक्त या घरात माणूस म्हणून स्थान हवं आहे. हे शब्द ऐकून देशमुख साहेबही भावूक झाले. पण सुमित्राबाईंच्या मनातला संशय अजून पूर्णपणे गेला नव्हता. आणि त्याच क्षणी त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. तो मेसेज वाचताच त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पुन्हा बदलले. कारण घरात आता आणखी एक व्यक्ती येणार होती, जी श्रद्धाच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकणार होती. जिच्या एका वाक्याने सुमित्राबाई हादरल्या. देशमुख साहेब निघून गेल्यानंतर घरात शांतता पसरली होती. कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. अमेय बाल्कनीत उभा राहून विचार करत होता. श्रद्धा तिच्या खोलीत जाऊन शांतपणे बसली होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. आज तिला पहिल्यांदाच समजलं होतं, ती कितीही चांगली वागली तरी सासूबाईंच्या मनात तिच्याबद्दल अविश्वासच होता. संध्याकाळी अचानक सुमित्राबाईंच्या मोबाईलवर पुन्हा फोन आला. हॅलो? हो, ये ना. श्रद्धाने फारसं लक्ष दिलं नाही. सुमारे अर्ध्या तासाने दाराची बेल वाजली. दारात एक 60-65 वर्षाची सुस्वभावी महिला उभ्या होत्या. अगं सुमित्रा, ओळखलंस का?
सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावर हसू आलं. अगं सरोज, किती वर्षांनी आलीस? त्या होत्या सुमित्राबाईंची मोठी चुलत बहीण सरोजताई. त्यांनी घरात पाऊल टाकलं. सगळ्यांशी प्रेमाने बोलल्या. श्रद्धानेही त्यांच्या पाया पडून नमस्कार केला. सरोजताईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. सुखी रहा बाळ. त्यांच्या त्या मायेच्या स्पर्शाने श्रद्धाच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. चहा घेताना सुमित्राबाईंनी सगळी घटना सरोजताईंना सांगायला सुरुवात केली, पण त्यांनी मुद्दाम स्वतःची बाजूच मांडली. आम्ही काही चुकीचं केलं नाही. आजकालच्या सुना जरा जास्तच डोक्यावर बसतात. श्रद्धा गप्प बसली. अमेयही काही बोलला नाही. तो सरोजताई काय म्हणतात हे ऐकत होता. सगळं ऐकल्यावर सरोजताईंनी एकच प्रश्न विचारला. सुमित्रा, एक उत्तर देशील? विचार. श्रद्धा, या घरात आल्यापासून तिने कधी तुझ्याशी मोठ्याने बोललं का? नाही. कधी तुला उलट उत्तर दिलं का? नाही. कधी पैशांची मागणी केली का? नाही. मग तुझा तिच्यावर एवढा राग का? सुमित्राबाई गप्प बसल्या. सरोजताई पुढे म्हणाल्या, तुला आठवतंय का, तू या घरात नवीन आली होतीस ते दिवस? सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तुझ्या सासूबाई तुला कशा वागवायच्या? सुमित्राबाईंचे डोळे खाली गेले. सरोजताई पुढे बोलू लागल्या, तू रडत रडत माहेरी यायचीस, म्हणायचीस माझी सासू मला माणूस समजत नाही. श्रद्धा आणि अमेय आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होते. सरोजताईंचा आवाज आता आणखी गंभीर झाला. आणि आज तू तुझ्या सुनेसोबत अगदी तेच करते आहेस. हे ऐकताच सुमित्राबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांच्या मनात भूतकाळातील सगळे प्रसंग जागे झाले. त्यांच्या सासूबाईंचे टोमणे, गर्भवती असताना केलेली कामं, रात्रभर रडून काढलेले दिवस, सगळं काही त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. सरोजताई श्रद्धाजवळ गेल्या. बाळ, तुझा काही दोष नाही. श्रद्धा म्हणाली, माझ्यामुळे घरात भांडणं होतात. नाही. मग? घरात भांडणं तुझ्यामुळे नाहीत, चुकीच्या विचारांमुळे होतात. अमेयने सरोजताईंकडे कृतज्ञतेनं पाहिलं. पहिल्यांदाच कोणीतरी न घाबरता सत्य बोलत होतं. रात्री सरोजताई निघताना सुमित्राताईंना बोलल्या, एक गोष्ट लक्षात ठेव. काय? सून घरात काम करण्यासाठी येत नाही, तर घराला माणुसकी देण्यासाठी येते. आणि जर तू तिच्याकडून फक्त कामच घेत राहिलीस तर एक दिवस तुझा मुलगाही तुला नाही तर तुझ्या वागण्याला सोडून जाईल. हे शब्द सुमित्राबाईंच्या मनात खोलवर उतरले. त्या काहीच बोलल्या नाहीत, पण त्या रात्री पहिल्यांदाच त्यांनी श्रद्धाच्या खोलीच्या दारापाशी येऊन शांतपणे पाहिलं. श्रद्धा झोपली होती. तिने झोपेतच तिच्या पोटावर हात ठेवला होता. ते दृश्य पाहून सुमित्राबाईंच्या डोळ्यात अश्रू आले. त्या हळूच म्हणाल्या, मी खरंच इतके चुकीची वागले का? पण त्याच क्षणी त्यांच्या मोबाईलवर एका नातेवाईकाचा फोन आला. फोनवरील बातमी ऐकताच त्या घाबरल्या. उद्या सगळे नातेवाईक तुमच्या घरी येणार आहेत आणि त्यांना आज झालेल्या कागदपत्रांच्या प्रकाराबद्दल सगळं कळलंय. सुमित्राबाईंच्या हातातून मोबाईल खाली पडला, कारण उद्या त्यांना त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या वागण्याचा हिशोब द्यावा लागणार होता. नातेवाईकांसमोर उघड झालेलं सत्य. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात एक विचित्र शांतता होती. सुमित्राबाईंची रात्रभर डोळ्याला डोळा लागला नव्हता. सतत एकच विचार, आज नातेवाईक आले तर काय उत्तर द्यायचं? श्रद्धा नेहमीप्रमाणे लवकर उठली. सवयीने ती स्वयंपाकघरात जाणार इतक्यात अमेयने तिचा हात धरला. कुठे चाललीस? चहा करायला. नको. पण मी सांगितलं ना, डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे. श्रद्धा काही बोलली नाही. ती परत खोलीत जाऊन बसली. सकाळी 11च्या सुमारास एका मागून एक नातेवाईक यायला लागले. अमेयचे काका काकू, आत्या, चुलत भाऊ, घर भरून गेलं. श्रद्धाने सगळ्यांना नमस्कार केला. काहींनी प्रेमाने आशीर्वाद दिला तर काही जण फक्त सुमित्राबाईंकडे पाहत कुजबुजत होते. थोड्याच वेळात मोठे काका म्हणाले, सुमित्रा, काल काय प्रकार झाला? सुमित्राबाईंचा चेहरा उतरला. काही नाही. काही नाही म्हणजे? छोटासा गैरसमज होता. तेवढ्यात देशमुख साहेबही आले. त्यांना पाहताच सुमित्राबाईंच्या काळजात धस्स झालं. देशमुख साहेबांनी सगळ्यांसमोर शांतपणे सांगितलं, गैरसमज नव्हता, चुकीचा निर्णय होता. घरात पुन्हा शांतता पसरली. मोठे काका म्हणाले, नेमकं काय झालं ते स्पष्ट सांगा. देशमुख साहेबांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळा प्रकार सांगितला.
घराच्या कागदपत्रांबद्दल अमेयची सही लपवून घेण्याचा प्रयत्न, शेवटचं पान काढून ठेवण्याची विनंती, सगळं. प्रत्येक शब्दासोबत सुमित्राबाईंची मान खाली झुकत होती. सगळं ऐकून मोठ्या काकांनी एकच प्रश्न विचारला, सुमित्रा, तुला तुझ्या स्वतःच्या मुलावर विश्वास नाही? सुमित्राबाई हळू आवाजात म्हणाल्या, विश्वास आहे. मग? मला भीती वाटत होती. कशाची? उद्या अमेय वेगळा राहायला गेला तर? मोठे काका हसले नाहीत, रागवलेही नाहीत, फक्त शांतपणे म्हणाले, मुलं घर सोडून जात नाहीत, त्यांना घरात राहवत नाही म्हणून जातात. हे वाक्य ऐकून सगळेच शांत झाले. काकू श्रद्धाजवळ आल्या. बाळ, खरं सांग, हो, तुला इथे त्रास होतो का? श्रद्धा काही क्षण गप्प राहिली. तिच्यासमोर सासूबाई बसल्या होत्या. तिने त्यांच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाली, मला कोणाबद्दल तक्रार नाही. अमेय आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला. इतकं सगळं होऊनही ती आजही कोणालाही दोष देत नव्हती. हे पाहून मोठ्या काकूंनी सुमित्राबाईंना विचारलं, पाहिलंस, ही मुलगी तुझी अब्रू वाचवते आहे आणि तू? सुमित्राबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या श्रद्धाजवळ गेल्या. क्षणभर त्या काही बोलू शकल्या नाहीत. मग थरथरत्या आवाजात म्हणाल्या, श्रद्धा, हो आई, मला माफ कर. घरात बसलेले सगळे स्तब्ध झाले. पहिल्यांदाच सुमित्राबाईंच्या तोंडून मला माफ कर हे शब्द बाहेर पडले होते. श्रद्धाने त्यांच्या डोळ्यात पाहिलं. तिला वाटलं कदाचित आज सगळं बदलणार. पण तेवढ्यात सुमित्राबाईंचा फोन वाजला. त्यांनी फोन उचलला. दुसऱ्या बाजूने आलेले वाक्य ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पुन्हा बदलले. काय? रिपोर्ट आला? त्यांच्या हातातून फोन खाली पडला. श्रद्धा आणि अमेय घाबरून उठले. काय झालं? सुमित्राबाईंच्या तोंडून फक्त एवढेच शब्द बाहेर पडले, डॉक्टरांनी श्रद्धाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये बोलावलं आहे. हे ऐकताच श्रद्धाच्या पायाखालची जमीन सरकली. एक फोन आणि सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. श्रद्धाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये बोलावलं आहे. सुमित्राबाईंचे शब्द ऐकताच घरात एकच खळबळ उडाली. अमेयने पटकन मोबाईल उचलला. कोणाचा फोन होता? डॉक्टरांचा, हॉस्पिटलमधून. काय म्हणाले? रक्त तपासणीचा रिपोर्ट आला आहे. डॉक्टरांनी लगेच भेटायला सांगितलं. श्रद्धाच्या हातापायाला थरकाप सुटला. तिने नकळत तिच्या पोटावर हात ठेवला. माझ्या बाळाला काही झालं नसेल ना? अमेयने तिचा हात घट्ट पकडला. काहीही विचार करू नकोस, आपण आत्ताच जाऊ. 10 मिनिटात दोघं हॉस्पिटलमध्ये पोहोचले. सुमित्राबाईही त्यांच्यासोबत आल्या. पहिल्यांदाच त्या पूर्ण प्रवासात एकही शब्द बोलल्या नाहीत. त्यांच्या मनात सतत एकच विचार होता, देवा, श्रद्धा आणि बाळ दोघंही सुखरूप असू देत. डॉक्टरांनी त्यांना केबिनमध्ये बोलावलं. रिपोर्ट समोर ठेवत त्या म्हणाल्या, घाबरण्याचं कारण नाही. हे ऐकताच तिघांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण डॉक्टरांचं पुढचं वाक्य ऐकून पुन्हा सगळे ताठ झाले. श्रद्धाच्या शरीरात रक्ताची कमतरता खूप वाढली आहे. श्रद्धा शांतपणे ऐकत होती. डॉक्टर पुढे म्हणाल्या, तिचं हिमोग्लोबिन खूप कमी झालं आहे. ती वेळेवर जेवते का? अमेयने उत्तर दिलं, हो, मला तरी तसं वाटतं. डॉक्टरांनी श्रद्धाकडे पाहिलं. खरं सांग. श्रद्धा काही क्षण शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, सगळ्यांना जेवण वाढून झाल्यावर मी जेवते आणि तेव्हापर्यंत कधी जेवण थंड होतं, कधी वेळ निघून जाते. डॉक्टरांनी कपाळावर हात मारला. हेच कारण आहे. डॉक्टरांनी सुमित्राबाईंकडे पाहिलं. तुम्ही तिच्या सासू आहात ना? हो. तुम्हाला माहिती आहे का, गरोदर स्त्रीने वेळेवर अन्न नाही खाल्लं तर त्याचा परिणाम आईवर आणि बाळावर दोघांवर होतो. सुमित्राबाईंची मान खाली गेली. मला एवढं गंभीर आहे हे माहीत नव्हतं. डॉक्टरांचा आवाज कठोर झाला. माहिती नसणं आणि काळजी न घेणं यात फरक असतो. ही मुलगी स्वतःपेक्षा घराला जास्त महत्त्व देते, पण आता घराने तिचा विचार करायची वेळ आली आहे. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना सुमित्राबाईंच्या डोळ्यात सतत पाणी होतं. गाडीत कोणीच बोलत नव्हतं. घरी पोहोचल्यावर श्रद्धा तिच्या खोलीत गेली. अमेय औषध आणायला बाहेर गेला. हॉलमध्ये फक्त सुमित्राबाई आणि सासरे होते. सासरे शांतपणे म्हणाले, आता तरी समजलं? सुमित्राबाई रडू लागल्या. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण अजून वेळ गेलेली नाही. त्या संध्याकाळी अमेय श्रद्धासाठी फळं कापून देत होता. सुमित्राबाई हळूच खोलीत आल्या. त्यांच्या हातात गरम दुधाचा ग्लास होता.
श्रद्धा उठणार इतक्यात सुमित्राबाईंनी तिला थांबवलं. नको, तू बस. श्रद्धा आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिली. सुमित्राबाईंनी स्वतः तिच्या हातात दूध दिलं. हे संपव. श्रद्धाच्या डोळ्यात अश्रू आले. काही क्षण शांतता होती. मग सुमित्राबाई थरथरत्या आवाजात म्हणाल्या, आजपासून तू सगळ्यांना वाढून झाल्यावर जेवणार नाहीस. सगळ्यांच्या आधी तू जेवशील. श्रद्धाला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. पण त्याच क्षणी दारावर टकटक झाली. अमेयाने दार उघडलं. दारात एक तरुण मुलगी उभी होती. ती सरळ सुमित्राबाईंना म्हणाली, आई, मी घरी आले. हे ऐकताच श्रद्धा आणि अमेय दोघेही गोंधळले. आई. सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. कारण त्यांनी त्या मुलीबद्दल आजपर्यंत घरात कधीच कोणाला सांगितलं नव्हतं. आई म्हणत दारात उभी राहिलेली मुलगी कोण होती? दारात उभी असलेली ती 25शीतली तरुणी घरात पाऊल टाकताच पुन्हा म्हणाली, आई, किती दिवसांनी भेटतेय. सुमित्राबाई काही क्षण नुसत्याच तिच्याकडे पाहत राहिल्या. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य, आनंद आणि भीती तिन्ही भावना एकाच वेळी दिसत होत्या. नेहा, तू? त्या मुलीने हसत त्यांच्या गळ्यात मिठी मारली. सरप्राईज. श्रद्धा आणि अमेय एकमेकांकडे पाहू लागले. अमेयाने विचारलं, आई, ही कोण आहे? सुमित्राबाई थोड्या सावरल्या. ही नेहा, माझ्या मावशीची मुलगी. लहानपणापासून माझ्याकडेच वाढली. मला आई म्हणते. अमेयने सुटकेचा निश्वास टाकला. अरे, मला वाटलं. नेहा हसली. तुला वाटलं तुझी अजून एक बहीण आहे? सगळे हलकेच हसले. काही दिवसांनी पहिल्यांदाच घरात हसण्याचा आवाज घुमला. नेहा घरात आली आणि काही मिनिटातच तिला वातावरणातील तणाव जाणवला. ती श्रद्धाजवळ बसली. ताई, तब्येत कशी आहे? श्रद्धा हसून म्हणाली, आता बरी आहे. आईने फोनवर सांगितलं होतं की तू गरोदर आहेस. नेहाने श्रद्धाचा हात हातात घेतला. आता स्वतःची काळजी घे. बाकी सगळं नंतर. श्रद्धाला तिच्या बोलण्यातला आपुलकीचा सूर आवडला. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा लवकर उठली. तिला वाटलं श्रद्धा स्वयंपाकघरात असेल. पण तिने पाहिलं अमेय चहा करत होता. सुमित्राबाई पोहे बनवत होत्या आणि श्रद्धा डायनिंग टेबलवर बसून दूध पीत होती. नेहाने आश्चर्याने विचारलं, वा, घरात एवढा बदल? सुमित्राबाई हसल्या. हो, थोडा उशिरा का होईना, पण आम्ही शहाणे झालो. नेहाला काहीतरी वेगळं जाणवलं. नाश्ता झाल्यावर नेहा श्रद्धासोबत खोलीत बसली. गप्पा मारता मारता तिने सहज विचारलं, ताई, तू आनंदी आहेस ना? श्रद्धा काही क्षण गप्प राहिली. मग हलकासा हसत म्हणाली, आता आहे. आणि आधी श्रद्धाने विषय बदलला. चल, बाळाचे कपडे बघ. पण नेहा हुशार होती. तिला समजलं या हसऱ्या चेहऱ्यामागे अजूनही खूप वेदना दडलेल्या आहेत. त्या संध्याकाळी नेहा आणि सुमित्राबाई गच्चीत बसल्या होत्या. नेहाने अचानक विचारलं, आई, एक प्रश्न विचारू? विचार. तू खरंच श्रद्धाताईशी आधी खूप कठोर वागत होतीस का? सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं. कोणी सांगितलं? कोणी सांगायची गरज नाही. मग तुझ्या डोळ्यात अपराधीपणा दिसतो आहे. सुमित्राबाईंनी दीर्घ श्वास घेतला आणि पहिल्यांदाच त्यांनी नेहासमोर सगळं कबूल केलं. घरातल्या अपेक्षा, श्रद्धाकडून करून घेतलेली कामं, हॉस्पिटलचा प्रसंग, कागदपत्रांचा प्रकार, सगळं. नेहा शांतपणे ऐकत राहिली. शेवटी ती म्हणाली, आई, तू खूप मोठी चूक केलीस. सुमित्राबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. माहितीय, पण अजून एक चूक करू नकोस. कोणती? फक्त माफ कर म्हणून सगळं संपेल असं समजू नकोस. मग विश्वास परत मिळवावा लागतो. हे शब्द सुमित्राबाईंच्या मनात घर करून गेले. त्या रात्री श्रद्धा पाणी प्यायला उठली. तिने पाहिलं सुमित्राबाई स्वयंपाकघरात उभ्या होत्या. त्या दुसऱ्या दिवसासाठी श्रद्धाला डॉक्टरांनी सांगितलेला पौष्टिक डबा तयार करत होत्या. श्रद्धाच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. कदाचित सुमित्राबाई बदलत होत्या, पण नियतीने अजून एक कठीण परीक्षा ठेवली होती. कारण त्याच वेळी श्रद्धाला अचानक पोटात तीव्र कळ आली. तिने वेदनेने पोट धरलं आणि मोठ्याने ओरडली, अमेय. कथेचा हा भाग इथेच संपतो. पुढील कथा पाहू पुढील भागामध्ये. कथा कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज ऐकण्यासाठी आणि वाचण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.